या फुलांसारखं दिवाळीची झगमगाटही कमी झाली आहे. नाऊ इट्स टाइम टू wrap the things up and organize it. So let's do the Diwali wrap up. पहिल्यांदा आपण फुलांना बाजू करूयात. फुलांनी 4-5 दिवस एवढी सुंदर पॉझिटिव्हिटी दिलेली माझ्या घराला. आज यांना बाय बाय करायचा टाइम आहे. फेस्टिव्ह कुशन कव्हर दिवाळीसाठी खास केलं, but we can't use it regularly. Though it's a cotton, but no. म्हणून मी चेंज करून राहिलं. फेवरेट कुशन, करंट वेअर. I mean कुशन कव्हर. हे सगळे डेकोर आयटम्स तर आपण एका जागी आणूयात, म्हणजे सॉर्ट करायला आणि स्टोअर करायला इझी जाते. बाय द वे हे सगळे लास्ट इयरचे आहेत. आपण जर गोष्टी नीट स्टोअर केल्या तर त्या पुढच्या वर्षी वापरायला येतील. सगळ्यात डिफिकल्ट काम ही रांगोळी मोडणं. But this is life, right? ही रांगोळी मोडली तरी आपण पुढच्या वर्षी उत्साहाने पुन्हा मोठी रांगोळी काढू. हा ठीक बघून मला नक्कीच वाटतंय खूपच मोठी रांगोळी काढली. हे बाहेर इथं अंधार असल्यामुळे इथे बिलकुल सुद्धा लाईट येत नाही, सो मला आतमध्ये घ्यावे लागतात. या उरळी आहेत, या मी ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी घेतलेल्या. त्या अजूनही सुंदर आणि छान टिकाऊ आहेत. आय मीन यू कॅन सी इट. मी खूप वेळा वेगवेगळ्या प्रोग्रामला यूज करते. गणपतीला यूज केलेला आहे, गौरीला यूज केलेला, दिवाळीला यूज केलेला, खूप खूप वेळा यूज केलेला आहे. अँड दे आर स्टडी अँड गुड इन गुड कंडिशन टिल नाव. सो तुम्हाला हवी असेल याची लिंक तर तीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. प्लीज लेट मी नो. आणि ह्या सुंदर दिसतात, म्हणजे जेव्हा सणवार येतो त्यावेळेस फुलांनी सजवायला ऑफकोर्स इट्स ऑलमोस्ट कॉमन नाव, बट वेन आय टूक इट तेव्हा हे इतकं कॉमन नव्हतं. ऑलमोस्ट 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता खूप छान वाटतात ह्या गोष्टी. तुम्ही यांना डायरेक्ट स्टोअर करू शकत नाही आणि याचा बॉक्सही माझ्याजवळ सध्या नाहीये, बट मी यांना आता कॉटनच्या पिलो कव्हरमध्ये स्टोअर करणार आहे. सी मी हा मोठा पिलो कव्हर यूज करते. आय होप यामध्ये मावून जाईल. याने लॉक करणार आहे. माझ्याकडे मोठा बॉक्स नाहीये म्हणून मी यामध्ये स्टोअर करते. तुमच्याकडे जर मोठा बॉक्स असेल आणि जागा असेल भरपूर स्टोरेजची तर तुम्ही पक्का त्यामध्ये त्या बॉक्समध्ये किंवा कंटेनरमध्ये याला स्टोअर करू शकता. स्ट्रिंग लाईट्स जे असतात, जे सिंगल लाईन मध्ये असतात, त्याला आपण असं वायर सारखं एकत्र करून हे जे लॉकर असतं जे आपण डीमार्टच्या बॅग्सला लावतात मोस्टली, ते आपण याला लॉक करू शकतो. ही गोष्ट आपल्याला आय मीन हे जे लॉक आहे हे आपल्याला ॲमेझॉनवर आरामात मिळेल.
मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवते. हे असं इझिली अनलॉक करायला आणि नेक्स्ट टाइम दिवाळीला वापरायला इझी पण. ही अशी कर्टन लाईट जी असती तिला आपला मेनली कर्टन्सला एकत्र करावं लागेल, म्हणजे ही पण इझिली सोसी. आता हे असे 3-4 कर्टन्स एकत्र करून मग त्याला वायर्ड लॉकने लॉक करावं लागेल. सो मी आधी ते सॉर्ट करते. हे बॉक्सेस मी या लॅम्प्सचे स्टोअर केलेले, सो मी यामध्येच ते लॅम्प्स पण सेट करून टाकेन. म्हणजे काचेचे असल्यामुळे, फ्रजाईल असल्यामुळे याला नीट स्टोअर करणं आणि यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा लॅम्प, या लॅम्पची लिंक मी तुम्हाला जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, जाऊन चेकआउट करा. सो नेक्स्ट टाइम दिवाळीला तुम्ही असा लॅम्प घेऊ शकता. छोट्या छोट्या वस्तू रॅन्डमली कुठेही ठेवण्यापेक्षा what we can do is we can use this आईस्क्रीम और चॉकलेट के डब्बे, त्याच्यामध्ये आरामात इझिली या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र राहू शकतात. सो मी त्यामध्ये ठेवून सी यामध्ये मस्तपैकी बसलंय हे. सो रॅन्डमली असे डब्बे जर बाहेरून छान दिसायला असतील तर नक्की त्यांना स्टोअर करा, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी एकत्र ठेवता येतील. यात मी हे ठेवते. सामान एका बॉक्समध्ये बनणार आहे. हा स्टोरेज बॉक्स आहे. असे वेगवेगळे स्टोरेज बॉक्स असतात ज्याला रोलर्स असतात खाली, आय मीन चाकं असतात, व्हील्स असतात, त्यामुळे ते इझिली मुव्हेबल असतात. मी हा छोट्यातला छोटा घेतला कारण मला जास्ती सामान नाही आहे. माझं इलेक्ट्रिकलचं सामान मी फक्त यात मूव्ह करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अमेझॉनवरून अशा प्रकारचे मोठे मोठे बॉक्सेस, जर तुमचं सामान जास्ती असेल तर ते यूज करू शकता. तर मी हे सगळे इलेक्ट्रिकल्स वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून, वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये भरून इथे स्टोअर करते. ते मला इझिली मिळून जातील पुढच्या वेळेस. खूप वेळा इझिली बोलून झालेलं आहे माझं. आता यासाठी मी, कारण हे काचेचं आहे तर मी हे ब्रॅप यूज करणार आहे, ज्याच्यामुळे ते सिक्युअर राहील हमेशा आणि मला त्याचं म्हणजे तुटायचं टेन्शन नाही राहणार. सो मी ह्याला जरा मोठं करते. तुम्हाला हे पण अवेलेबल होऊन जाईल आराम. याला असं स्ट्रेच करायचं आणि यूज करायचं. अजून एक लेअर लावू शकता. मी हे जास्ती आत नाही ठेवणार म्हणून मी यावर फक्त एक लेअर लावलाय. अँड लास्टली हे तोरण म्हणजे ऑफिसमध्ये एका NGO थ्रू मिळालेलं, आणि या दिवाळीला मी खूप जास्त वाट बघत होते कारण मला काहीतरी खणाचं पाहिजे होतं आणि मला हे तोरण त्या दिवशी मिळालंय NGOच्या एका स्टॉलमध्ये आणि मला खूप आवडलंय. त्यामुळे हे पण मी हँडी ठेवणार आहे. आता मे बी येणाऱ्या कुठल्याही सणाला मी हे डायरेक्ट दाराला लावणार आहे, त्यामुळे हेही यातच जाणार आहे. and that's a wrap of most of the things. आणि असे काही कंटेनर्स जर तुमच्याकडे नसतील किंवा कापडी पिशवी नसेल तर मी तुम्हाला ऑलवेज सजेस्ट करेल की तुमचे जे जुने पिलो कव्हर्स आहेत ज्याला चेन आहे किंवा तुम्ही चेन लावून घेऊ शकता किंवा तुम्ही काही तुमची कला दाखवून त्याला बटन्स वगैरे लावून असे पिलो कव्हर्स तुम्ही यूज करू शकता काही गोष्टी स्टोअर करण्यासाठी. अँड लास्टली हा आकाश कंदील जो मी या पिलो कव्हर मध्ये घालणार आहे. मोस्टली ट्राय करते मी की प्लास्टिक कमी वापरायचं जेवढं जमेल तेवढं. सो माझे उरलेले कपडे, दुपट्टाज किंवा पिलो केसेस अशा गोष्टी खूप युजफुल होतात अशा स्टोरेजसाठी, त्यामुळे धूळही नाही बसत. सो आय थिंक दॅट्स अ रॅप. आय होप तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला चांगल्या टिप्सही मिळाल्या असतील. आणि इट्स अ रॅप फ्रॉम माय एंड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.